नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं हा मुंबईकर माध्यमांचा एक अतिशय आवडता आणि लाडका विषय आहे. त्यामुळे मधून मधून माध्यमांमध्ये या ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा झडत असतात. अर्थातच त्यातून निष्पन्न मात्र फारसं काहीच होणारं नसतं, हा आपला अनुभव. त्यामुळे मुंबई बाहेरच्या लोकांनी आजकाल या विषयाकडे दुर्लक्ष करण्याचं पसंत केल्याचं देखील आपण पाहतो. आज मुंबईसमोर विविध प्रकारच्या नागरी समस्या उपस्थित आहेत. एवढ्या मोठ्या महानगराला खरं तर पुढच्या 5-50 वर्षांच्या नियोजनाची गरज असते. मुंबईतले लोंढे आजही काही केल्या थांबत नाही आहेत. इथला मूळ निवासी मुंबईकर आज उपनगराकडे ढकलला गेलाय. परिणामी हिंदी गुजराती व्यापाऱ्यांनी सारी मुंबई आज घशात टाकल्याचं चित्र आहे. या स्थितीत मुंबईच्या मराठी माणसाचं अस्तित्वच हे धोक्यात आलेलं आहे. व्यापार उद्योगात मराठी माणूस कुठं दिसत तर नाहीच, पण समाजकारणात आणि राजकारणातही हिंदी भाषिकांनी मोठीच घुसखोरी केल्याचं चित्र आहे. आता शाळांमधून हिंदी ही भाषा सक्तीची करण्यात आल्याची घोषणा झाली आणि मुंबईकरांमध्ये आज संतापाची एकच लाट उसळली. भाजपानं अगोदरच मुंबईत शिवसेनेच्या मध्यमवर्गीय मतांवर मोठा डल्ला मारलेला आहे. पण भाजपाला मुंबईतल्या मराठी माणसाची मतं घेतली, ती मराठी माणूस म्हणून नव्हे तर हिंदू लोक म्हणून. भाजपाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या प्रचार तंत्राचा लौकिकच मोठा. या हिंदू प्रचार तंत्रापुढं शिवसेनेचं स्थानिक प्रचार तंत्र टिकून राहण्याची शक्यता नव्हती. त्यातच राज ठाकरे आणि नंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बाहेर गेल्यामुळे मराठी माणसाच्या भोवती केंद्रित झालेल्या स्थानिक राजकारणाला जबर तडाखा बसला. शिवसेना कमजोर झाली आणि त्यामुळेच मराठी माणसाचा आवाजही क्षीण होत गेला. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू होण्यासाठी आता ताजं कारण घडलं ते म्हणजे महेश मांजरेकर यांनी घेतलेली राज यांची मुलाखत. मांजरेकर हे स्वतः मनसेचाच एक घटक. मनसेचं एकूणच स्वरूप असं की तिथं राज ठाकरे हे सर्वेसर्व. म्हणूनच मांजरेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत ही राज यांच्या सूचनेवरून घेतलेली असण्याची शक्यता अधिक. महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीतून तुम्ही शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला. तेव्हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आपले वाद हे गौण ठरतात. युती ही कठीण नाही, पण हा फक्त आपल्या इच्छेचा प्रश्न नाही, तर साऱ्या मराठी पक्षांनी एकत्र येऊन एकच पक्ष निर्माण करणं ही काळाची गरज आहे, असं राज यांनी उत्तर दिलेलं. राज यांच्या या उत्तरावरून ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यास इच्छुक आहेत आणि म्हणूनच त्यांनीच या संदर्भात पुढाकार घेतला असं आज कोणालाही वाटावं. पण खरं तर ते तेवढंच नाही. त्यांचं हे संपूर्ण उत्तर अधिक जागरूकपणे पाहिलं तर साऱ्या मराठी पक्षांनी एकत्र यावं असं त्यांनी सुचवलेलं आहे. आज घडीला महाराष्ट्रात केवळ मराठी या मुद्द्यावर राजकारण करणारे लोक कोण आहेत, तर ते आहेत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघे जण. म्हणजे जुन्या काळातली सुसंघटित शिवसेना. कालांतराने राज आणि एकनाथ शिंदे सेनेतून बाहेर गेले आणि मूळची शिवसेना ही खिळखिळी झाली. आज राज ठाकरे साऱ्या मराठी पक्षांनी एकत्र यावं असं जे म्हणतात ते या तीनही राजकीय घटकांना उद्देशून बोलतात असं आपण मानायला पाहिजे. राज यांच्या मुलाखतीच्या अगोदर त्यांची आणि एकनाथ शिंदे यांचीही भेट झाल्याची वृत्त आहे. त्या भेटीत नेमकं काय घडलं हे अद्यापही बाहेर आलेलं नाही. पण राज याची मुलाखत आल्यानंतर मात्र शिवसेनेच्या साऱ्या घटकांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. तसं म्हणाल तर राज यांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा चुकीची आहे असंही नाही. पण मूळ शिवसेनेच्या या तीनही घटकांनी आज एकत्र येणं हे खरोखरच शक्य आहे. ज्या स्थितीत राज आणि एकनाथ शिंदे शिवसेनेपासून वेगळे झाले त्या स्थितीत फारसे बदल आजही झालेले नाही. मग असं असताना हे लोक कसे काय एकत्र येऊ शकतील? खुद्द राज ठाकरे शिवसेनेबाहेर पडले ते नेतृत्वाच्या वादावरून. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं नेतृत्व करण्याची राज यांची इच्छा कधीही लपून राहिलेली नव्हती. खुद्द बाळासाहेबांच्या काळातच हा विषय उपस्थित झाला.
तेव्हा बाळासाहेबांनीच उद्धव यांनी मुंबईत शिवसेनेचं नेतृत्व करावं आणि राज यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कारभार पाहावा अशी सूचना केलेली होती असं म्हणतात. तर याउलट मुंबई शिवसेनेचं नेतृत्व करायला मिळावं ही राज यांची मागणी होती. आपली मागणी पूर्ण होणं अशक्य आहे हे जेव्हा राज यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी शिवसेना सोडली आणि मनसेची निर्मिती झाली. आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. पूर्वीची शिवसेना आज राहिलेली नाही आणि ज्या उत्साहानं राज यांनी मनसेची स्थापना केली तो उत्साह देखील आज असण्याची शक्यता नाही. या सगळ्या बदललेल्या पटावर उद्धव यांच्या सोबत जाण्याची राज यांची इच्छा असू शकते, पण इच्छा असणं वेगळं आणि या इच्छा प्रत्यक्षात येणं हे वेगळं. मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांचं राजकारण चांगलंच भरकटलेलं आपण पाहिलं. कधी ते मोदींची तारीफ करताना दिसले तर कधी लाव रे तो व्हिडिओ हा आदेश देणारे मोदींचे विरोधक राज ठाकरेही आपणच पाहिले. नंतर भाजपाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला त्यांनी सहकार्य केलं तेही आपण पाहिलं. थोडक्यात शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांची चांगलीच राजकीय फरफट झाली. त्यांनी ज्या कुठल्या निवडणुका लढवल्या त्यात त्यांना फारसं यश असं आजवर मिळालेलं नाही. त्यांनी स्वतः अतिशय कष्टानं उभारलेलं त्यांचं नाशिकचं युनिटही असंच उद्ध्वस्त झालं. आज मनसेची अवस्था काय आणि त्या पक्षाला भवितव्य काय हे प्रश्न उपस्थित व्हावेत अशीच काहीतरी स्थिती राज आणि त्यांच्या पक्षाची झालेली आहे. या स्थितीत त्यांनी आज युतीचं स्तोत्रवाच्य केलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं. राज यांच्या मुलाखतीतून एकत्र येण्याचं स्तोत्रवाच्य आज झालेलं जरूर आहे, पण उद्धव ठाकरे यांची मात्र त्याबद्दलची भूमिका फारशी उत्साहवर्धक आज दिसत नाही. ते असं म्हणाले की मराठी हितासाठी आपली किरकोळ भांडणं आपण बाजूला ठेवू, पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोणी येणार असेल तर मग कुठल्याही तडजोडी शक्य नाहीत. याचाच अर्थ राज ठाकरे यांना मुंबईच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं असं वाटत असलं तरी उद्धव यांच्या मनाची तयारी त्या दृष्टीने झालेली नाही. यासाठी खरं कारण आहे ते महाराष्ट्रातला भाजप आणि भाजपानं इथं चालवलेलं नकारार्थी राजकारण. भाजपानं महाराष्ट्रात सत्तेमध्ये येण्यासाठी काय काय केलेलं नाही. साऱ्या राजकीय पक्षातून महत्वाची माणसं आपल्या पक्षात भाजपानं आणली. शिवसेना उभी फोडून काढली. एकनाथ शिंदे यांना फोडून मुख्यमंत्री केलं. शिवसेनेचं चिन्ह पळवलं, सारी संघटना पळवली. जिथं जिथं उद्धव ठाकरेंना कमजोर केलं जाणं शक्य होतं ते सारं काही केलं. त्यांच्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी घालून घेतल्या. उद्धव यांच्यावर टोकाला जाऊन वैयक्तिक टीका केली. आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी आपली सारी फौज वापरली. दिशा सालियन प्रकरणाला वारंवार हवा देत आदित्य यांना थेट आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न झाले. आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव यांना शेवटचा धक्का द्यायची गणितं मांडली जात आहेत. म्हणूनच महाराष्ट्र द्रोह्यांशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवलेले आम्हाला चालणार नाहीत हे उद्धव यांनी ठाणकावून सांगितलेलं आहे. थोडक्यात राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यात आज सर्वात मोठा अडथळा जो काही असेल तर तो भाजपाच्या राजकारणाचा आहे. उद्धव यांनी थेट भाजपाशी दोन हात करण्याची भूमिका घेऊन ठेवलेली आहे, तर राज मात्र यांनी तसं काही केलेलं नाही. भाजपाचे लोक मधून मधून राज ठाकरे यांच्या भेटी घेत असतात. मागच्या लोकसभेत तर त्यांनी थेट महायुतीचाच प्रचार केलेला. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते दुखावतील असं काही आजही बोलत नाहीत. सबब भाजपा आणि राज यांनी आज प्रत्यक्ष कुठे राजकीय युती केलेली नसली तरी भाजपानं राज यांच्याशी सलोखा मात्र बऱ्यापैकी कायम ठेवल्याची स्थिती आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीनं का होईना राज यांनी उद्धव यांच्या सोबत न जाता कुठल्या तरी पद्धतीनं महायुतीसाठी पोषक ठरेल अशी भूमिका बजावावी असं राजकारण भाजपाचं आहे. राज ठाकरे यांनीही भाजपा विरोधी अशी कुठल्याही प्रकारची भूमिका आजही घेतलेली नाही. उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्यात खऱ्या अर्थानं आज कुठला मुद्दा असेल तो हाच भाजपाच्या विरोधाचा आहे. राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत जाऊ इच्छितांनाच भाजपाशीही आपले संबंध पूर्वीसारखे कायम ठेवतील असं कसं होईल. थोडक्यात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येताना इथं भाजपा हा पक्ष मराठी माणसाच्या हिताआड येणारा पक्ष आहे
हे अगोदर सर्वांना मान्य करायला लागेल आणि भाजपा हाच सर्वांचा शत्रू नंबर 1 पक्ष आहे असं ठरवूनच पुढलं राजकारण करायला लागेल. राज ठाकरे आज निसंदिग्धपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेऊ शकणार नाहीत. ज्या पद्धतीनं भाजपानं शिवसेना फोडून काढली त्या पद्धतीचा निषेध राज ठाकरे हे निश्चितपणे करणार नाहीत. राज ठाकरे आणि त्यांच्या भोवताली गोळा झालेल्या मनसैनिकांचे आर्थिक हितसंबंध पाहिले की राज ठाकरे हे भाजपाशी पंगा घेणं शक्य नाही हे कोणालाही पटून जावं. म्हणूनच आज उद्धव आणि राज यांच्या युतीबद्दल चर्चा कितीही सुरू असल्या तरी प्रत्यक्षात ती युती होणं हे अतिशय कठीण असल्याची स्थिती आहे. मित्रो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. नमस्कार.